नमस्कार, सुस्वागतम. हसताय ना आणि पाहताय ना. चला हवा येऊ द्या. मंडळी, असं म्हणतात दुसऱ्याला हसवणं हे सगळ्यात अवघड काम. पण तुमच्याच आशीर्वादानं हे काम गेली वर्षभर आम्ही करतोय. पण वर्षभराच्या या धमाल कामानंतर सगळ्याच कलाकारांना ओढ लागलेली असते ती झी मराठीच्या लाडाच्या कौतुकाची, म्हणजेच झी मराठी अवॉर्ड्स 2015ची. तेव्हा झी मराठीच्या सगळ्या लाडक्या कलाकारांना या पुरस्कारासाठी आमच्या या मंचातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. आणि म्हणूनच पुरस्कार सोहळ्यापूर्वी आज भरणार आहे झी मराठीची जत्रा. तेव्हा या जत्रेला जाण्यापूर्वी जरा फ्लॅशबॅकमध्ये जाऊयात आणि पाहूयात आमच्या या मंचावर आपल्या आवडत्या कलाकारांनी काय काय धमाल केली होती. त्यांना सगळ्यांना टीव्हीत बघतो की नाही, हाय करा, हाय हाय कर. आता तुम्ही लहान लहान मुलं आहात की नाही, पाहुण्यांच्या समोर काहीतरी सादर करायचं छान, मग ते तुम्हाला टीव्ही मध्ये नेणार. हा, छान कराल काहीतरी. हा, व्हेरी गुड. चला, शहाणा मुलगा इकडे उभा राहा. स्वागत करूया झी मराठी कलाकारांचे, स्वागत करूया झी मराठी कलाकारांचे. कारे दुरावा रेशीम गाठी, कारे दुरावा रेशीम गाठी. होणार सुन मी त्या घरची, होणार सुन मी त्या घरची. मला रोहिणी ताईंना प्रश्न विचारायचा आहे. ताई, तुम्ही सासवांबरोबर एवढं राहता छान, तर माझी एक सासू तुमच्या घरात खपून घ्याल का? इज नो मोर. हा, हे मराठीत बोलतो. घे बाबा, मराठीत घे, मराठीत घे एकदा. घ्या घ्या, मराठीत घे. मराठीत घे ना, आपली मातृभाषा. शी इज नो मोर. काय मराठीत बोला. चला, ऍक्शन. ती मोर नाहीये. संजय जाधवांना प्रश्न विचारायचा. जबरदस्त. सर, मी तुमचा प्रचंड फॅन आहे. म्हणजे तुम्ही एक चांगले कॅमेरामॅन आहात, नंतर दिग्दर्शक आहात. सर, एक जरा फोटो. हा सर, या गॉगल काढून जा. ठीक आहे. काय करताय? सेल्फी. कोण आहेत माहिती आहेत ना तुम्हाला? म्हणजे एवढे ग्रेट कॅमेरामॅन आहेत त्या. प्रश्नच नाही त्यांच्या बरोबर फोटो काढायचा म्हणजे भाग्य दादा. एक सेल्फी. हा, इकडे बघा सर, इथं बघा. हे बघा, हे आहे ना, हे ना, हे बघा, हे हा कॅमेरा बंद आहे. याचं काहीतरी रिपेअर करायचं. किती अपन श्री विजय. हाय. और तुम? मी जानेवारी. ये साला जानेवारी क्या है? हाय. माझा जन्म जानेवारीतला ना, म्हणून माझं नाव जानेवारी. वाह 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 वाह. चलो. ये साला, ये बीमारी बचपन से है क्या तुमको? काही ये तुम्हारा सून, तुम्हारी सून. नमस्कार करते. हो. आयुष्यमान बाबा. थांब हो, अजून एकाला नमस्कार कर. हा, ठीक आहे. हिला सुद्धा नमस्कार कर. हो. अय्या, या कोण? बेबी आत्या. सुनबाईंविषयी तुमचं काय मत आहे? माझी सून. सगळं सांगा. सांगा. माझी सून लाखात एक आहे. चांगलं बोलला, चांगलं बोलला. लाखात एकच अशी डुसकी असते. अशी दुचकी कोणाला म्हणाला तू? तुलाच बोलले मी डुचकी. नाही घाबरत तुला मी. जा. शाबास शाबास आई. नाही घाबरत. तू मात्री सांगते कौतुकाने माझ्या पोराला म्हणून टायपिंग क्लासला पाठवलं, तर ही काळी रिबीन घेऊन आला. ही काळी रिबीन? आणि तुम्ही
पांढरी एक हा याच्यावर पंच आहे बोल. मी नाही घुसणार तूच घुस. 7वी 8वी शिकले मी 8वी. तू किती शिकलीस? SSC 3च. मी बघ 8वी फेल 5. तर सीन जो आता आपल्याला करायचा आहे सर त्याच्यामध्ये या पद्धतीनं बॉय नाश्ता में गया. कोण आहात तुम्ही? ते मला बाहेर म्हणले तुम्ही मेन ऍक्टर आहात. डॉक्टरचा रोल तुम्हाला. सीन मध्ये डॉक्टरचा रोल आहे तुमचा. 2 वाक्य आहे तुम्हाला. हा समजलं? तुम्ही कोण आहात? मी डिरेक्टर. मग मी बाहुबली. सर नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न आहे संजय जाधवांना. बाहेर लोक काहीतरी म्हणतात 3D ते काय असतं बरं? 3D म्हणजे सिरियलचा शॉर्ट फॉर्म आहे. दिल दोस्ती दुनियादारी 3D. मग आता गॉगल जे आहेत ते तुम्ही पुरवणार आहात घराघरामध्ये येऊन का आमचं करायचंय? सिरियल 3D नाहीये. सिरियल 3D नाहीये. फक्त तो शॉर्ट फॉर्म 3D म्हणून त्याला 3D म्हणतात. अच्छा म्हणजे सिरियल 3D नाही? नाही. मग गॉगल शिवाय बघितलं तर काय दिसणार नेमकं ते तरी सांगा. यांना ओळखतो मी. ह्या जाम फेमस ऍक्ट्रेस आहे. कोण? अरे तुला सांगतो सगळ्या मेसेज मध्ये यांचेच फोटो. हो. हिंदी पिक्चर 101 गाजवलेत. कोण? ही कंगना राणावत. मी विसरूच शकत नाही. एकत्र काम केलीत आम्ही. कोण? अरे वैभव मांगले. नमस्कार. अरे इथले गेले कुठे लोक सगळे? असो घरातले तरी आहेत ना जागेवर. नमस्कार सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न. हसताय ना? हसायलाच पाहिजे कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. काय झी मराठी अवॉर्ड्स आहेत ना. तर झी मराठी अवॉर्डची नॉमिनेशन पार्टी आहे म्हणजे नामांकन पार्टी ज्याला म्हणतात ती आहे. आणि या पार्टीमध्ये काय घडणार आहे याची उत्सुकता मला आहे, तुम्हाला आहे, सगळ्यांनाच आहे. कारण यावर्षी झी मराठी अवॉर्ड्समध्ये आपल्या कार्यक्रमाला म्हणजे चला हवा येऊ द्याला सर्वोत्कृष्ट कथा बाह्य कार्यक्रम हे नामांकन आहे आणि मला सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक हे नामांकन आहे. आणि त्यासाठी तुम्ही सगळेजण आम्हाला खूप मतदान करत आहातच. पण काय आता वेळ झाली आहे पार्टीला जायची. मी चाललोय. हे देवा गजानना, यावेळेस झी मराठीने आम्हाला मुंबईला बोलवलेलं आहे. आमच्या थुकरटवाडीला एक काहीतरी बक्षीस देणार आहेत म्हणे. देवा गजानना, यावेळेस बक्षीस आम्हालाच भेटू दे रे बाबा. वा वा क्या बात आहे. चला. अरे चला 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 चला. अरे चला सेकंड काय? कुठं चला कुठं चला? मुंबईला. मुंबई काय मुंबई? अरे मी या गावाचा सरपंच आहे, माझा मान आहे म्हणून तर मी जाणार तिकडे. तुम्ही तिकडे काय लग्न आहे काय? आज सरांची पूजा आहे तिकडे? तसं नाही. आता आपल्या गावाला एवढं कॉल्बिनेशन मिळालं म्हणलं आपण जायला पाहिजे. आपलं कर्तव्य. काय कर्तव्य? कॉल्बिनेशन मिळालं ना. कॉल्बिनेशन नाही रे.
अरे पॉलिनेशन. अरे इज्जत काढू नका रे. पॉलिनेशन म्हणत नाहीये त्याला, नाम इलेक्शन म्हणतात. इलेक्शन म्हणजे काय? म्हणजे ते एक प्रकार इलेक्शन राहते तिकडे चॅनल मध्ये, तर तिच्यात आपल्याला यावेळेस भाग घेण्याची संधी मिळाली म्हणून आपल्याला नाम इलेक्शन मिळालेलं आहे. इलेक्शन कुठं चला चला? हा, मुंबईला नॉमिनेशनला. कशाला? मी ट्रॅक्टर चालवणार आहे ना. बघितलं, ट्रॅक्टर चालवणार आहे म्हणजे. अहो आम्हाला मुंबईला जायचं आहे, ढगात नाही जायचं आहे. ट्रॅक्टर माझा आहे, मी ट्रॅक्टर चालवणार. अरे तुमचा आहे म्हणून काय, तुमचा आहे म्हणून काय? मागच्या वेळी ट्रॅक्टर चालवायला घेतला मात्र ते ब्रेक मध्ये येऊन चेमटला. लहान लेकराची बाबा गाडी चालवते 4 वेळा पडते म्हातारा. ट्रॅक्टर मध्ये यायचं. गुपचूप बसा, गडबड करू नका, हानी नाही एक. आपल्या गावाची प्रथा म्हणून आपण एक साधी शांततापूर्वक मिरवणूक काढणार आहे. कोणी नाचायचं नाही, धिंगाणा करायचा नाही. हा, समजलं काय? हा चला. हा समजतात सुकरटवाडी ग्रामस्थांना आग्रहाची विनंती आहे का आमच्या या सुकरटवाडीला प्रचंड बहुमताने विजय करा. जी मराठी अवॉर्ड मध्ये सगळ्यात जास्त मतांनी विजय करा सुकरटवाडीला. अरे येऊन येऊन येणार कोण? अरे सुकरटवाडी शिवाय आहेच कोण? येऊन येऊन येणार कोण? सुकरटवाडीशिवाय आहेच कोण? साडी में साडी, पराग साडी, वाडी में वाडी, सुकरटवाडी. तू काय घोषणा बिषणा दे काहीतरी. अरे 1 2 3 4 5 6 7 8 अरे 9 10 11 12 13 14 15 16. असं काय घोषणा राहते? अरे घोषणा 1 2 3 4 म्हटल्यानंतर मला तो तुकरवाडीचा जय जयकार बघा. 1 2 3 4 तुकरटवाडीचा जय जयकार. 5 6 7 8 तुकरटवाडीचा जय जयकार. अरे मीटर मध्ये बसत नाही काय तुम्ही एकच पाठ करता यार. अरे 4 बाबू का मंडप डाला उस पे डाले टट्टे. 4 बाबू का मंडप डाला उस पे डाले टट्टे. अरे क्या मजा कर रहे तुकरटवाड़ी के पट्टे. अरे गली गली में शोर है, हमारा सरपंच चोर है. माझ्या उलट काय? हा, सरपंच मोठे आहे म्हणायचं. हा आता मी तुम्ही घ्या. हा हा सुकरटवाडी अमर रहे. चला हळूहळू ट्रॅक्टर चालू दे. अरे चलो बजा. हॉटेल म्हणले ती आहे कुठं हॉटेल? हॉटेल इथं हे काय? पाय एवढं मोठं हॉटेल आहे. हा मी तर म्हणतो भाऊ निदान 12 मजले तरी असतील. नाही 12 नाही मग 13 तरी असते. हा ते- हा, हा. पण हे एवढे यार बांधत कसं असतील उच्च? एवढे उच्च माणसं असतील का? मोना आंटी का हे बांधत कसं असतील एवढं उच्च? नाही काय करतात ते आधी आडवं बांधतात आणि मग त्याला उभं करतात. अशी आयडिया असेल यार, नाही तर कसं शक्य नाही ना एवढं मोठं बांधणं. म्हणजे ते साबळेला रुको अंदर नहीं जा सकते. क्या अंदर नहीं जा सकते बोला ना, तो नहीं जा सकते. अरे लेकिन वो कौन है? गुरखा असेल. हाँ ओके समझा मैं तुम्हारा. एक मिनट. हाँ ये लो दिवाली मना मस्त मजा अरे करेगा. पैसा नहीं चाहिए, अंदर नहीं जा सकते. अंदर नहीं जा सकते. अरे कौन आहे हा? काही नाही जा बॉडीगार्ड सकते. असेल बॉडीगार्ड. तुझ्या बॉडीला कशाला पाहिजे गाड बे? हा एक मिनिट मॅडम जरा तुम्ही जरा समजून सांगा ना त्यांना थोडं. सी छोड़ दो ना. चलो लाइन में आओ, चलो, लाइन में आओ, हाँ, लाइन में आओ. सामान अंदर डालो. हाँ उसका डांडा है ये. मैं भी जाऊ. नहीं सामान अंदर डालो, सामान अंदर डालो. हाँ चलो हाँ चलो अंदर डालो. खायला हे भारी आहे. तिकडून ऊस टाकला इथून रस बाहेर येतो. हाँ चल घे सामान घे. हे ऊस घे तुझे चल पटकन. ऊस हाँ मग हे काय प्यालो मी?
अरे ते गोमूत्र तर मी घरून आणलेला. कुणाला सांगू नको कोणाला सांगू नका रे गोमूत्र पिलं ते. ये किसके साथ है? ए हमारे साथ है. इसको भी चेक करना पड़ेगा. अंदर डालो. अच्छा जा रे लगेच. डालो अंदर. रिपोर्ट काय आला? जिंदा है जिंदा है. तुला माणूस जिवंत असला म्हणजे झालं. चलो उठो. एकदम थंडी आहे यार अंदर थंडी. स्वेटर आणायला पाहिजे होतं नाही. एसी लावले त्याने एसी लावले. एसी आपल्याला नुसतं देशी माहिती यार. जास्त हे बघ काय रे? काचेच्या भिंती उभ्या केल्या आहेत. काय पण बोला. जी मराठी जाम सुंदर आहे. मला अख्खं चॅनल बघायचं. अरे नको. गावावरून आले मॅडम. आपल्यात राहू द्या रे. गाडवाला गुलाची चौक. हा ते पण खरं. हे याच्यात गारव कोण आहे? तुम्ही. हॉटेल है ना हॉटेल है ना. चल रहा. कुछ नहीं कुछ नहीं कुछ नहीं कुछ नहीं. बाबा हे बघ पोचलो. शपथ फायनली पोचलो यार आपण एकदाच इकडं. काय जलवा आहे ना यार जी मराठीचा. जबराटा. चपला बिपला काढून टाक. चपला काढून टाक. चपला रहने दो साहब. चलते है क्या? हाँ चलते है. अरे वाह वाह. ओ साबड़े किधर मिलेगा? साबड़े साबड़े वो थोड़े थोड़े डॉक्टर है वो. अरे सापडे नाही रे. साबळे साबळे. ती मराठीमध्ये राहते साबळे. हिंदीमध्ये साबडे राहते. साबडे साबडे. हा साबडे साबडे. साहेब मग सरळ मराठीत विचार ना. आपला कार्यक्रम झी मराठीचा. तुम्ही मराठी मी मराठी. हिंदी कशाला बोलताय? बोला ना मराठी. चला चहा पिऊ. चहा. हो नको नको ड्युटी रे. या 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 मॅडम मी सगळं या या बसा बसा बसा. असू द्या असू द्या असू द्या. तुटल आमची खुर्ची. हे घ्या हे घ्या हे घ्या. या विशाखाताई सुभेदार मॅडम तुम्ही तुमचं भविष्य बघू शकता. इथं फुकरवाडीतर्फे आम्ही स्टॉल लावलेला आहे. मस्त म्हणजे खर्च खूप केलेला आहे यावेळेस. अरे मॅडम आई शपथ जाम भारी मॅडम. खतरनाक. कशा अर्थाने भारी? नाही नाही तुम्ही जाम भारी काम करता. जाम मोठा फॅन आहे आम्ही. थँक्यू. खतरनाक. मॅडम भविष्य जाम भारी सांगता ते. सांगा माझं भविष्य. मॅडम कोणत्या गोष्टीला टेन्शन घेऊ नका मॅडम. तुम्ही तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी आहेत. आहेत 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 पण नवरा पण तेवढा प्रेम करा पाहिजे तेवढा प्रेम करलं पण बाहेर पण कुठं काय तर नाही. अरे जीवाची तुझ्या आमच्या तरी फिकीर कर जरा. सांगतो मला ते सांगायचं नव्हतं साहेब. बाहेर कुठेतरी नवीन जॉब लागणार आहे ते बोलायचं. तुम्ही लगेच मॅडम एवढं नाही नाही तुम्ही बॉस चुकीच्या ठिकाणी घेतला ना त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तसं काही नाही.
सर अरे सर प्लीज इकडे या सर आमच्याकडे या सर या वेलकम सर 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 प्लीज इकडे या. अरे तरुण पिढीतले दमदार नेतृत्व या ठिकाणी आलेलं आहे सर. नमस्कार सर. म्हणजे आम्ही सर एक गेम केलेला आहे हा म्हणजे असा म्हणजे आम्ही काय मुद्दामून तरुण लोकांसाठीच ठेवला सर हा म्हणजे म्हटलं नको म्हणजे काय कारण ताकदचा गेम आहे की नाही म्हणून आम्ही तरुण मुलांसाठी ठेवला त्याचा असा हातोडा जोरदार मारायचा आणि अशी ताकद अशी आजमावायची सर अशी याच्यावरती तिकडे दिसणार सर वरती आखरी येणार वरती या हे आतोरी आहे घ्यायची आणि ह्याच्यावर जोरात आपटायची तिकडे आखरी येणार सर. अरे सर या जबरदस्त जोरी आलेली आपल्याकडे. क्या बात आहे सर. अरे बाबा तुम्ही आलात सर इतका आनंद झाला तुम्हाला सांगतो नुसतं पैलवान लोकांसाठी ठेवलेला आहे खेळ नुसतं पैलवान लोकांसाठी. अरे नवरे साहेबांना कोण नाही ओळखणार. चला 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 हवायुद्यासाठी ऑडिशन चालू आहे या ठिकाणी ऑडिशन द्या. तमाम प्रेक्षक या ठिकाणी बसलेले आहेत आमचे कानफाडे आबा बसले आहेत जज म्हणून तुम्ही या ठिकाणी यायचं तुमचे ऑडिशन द्यायचे आणि चला हवायुद्यामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळणार तसाच भरपूर बक्षीस जिंकण्याची संधी आहे. कानफाडे आबा कानफाडे आबा आहे का इथं एक मोठे सेलिब्रिटी येणार ते जोक सांगणार जोक भोग पडला कुठे जोक सांगणार जोक तुम्हाला ऐकू येणार नाही मी जरा धक्का देईल तर हसा असा धक्का दिला की हसायचं एकदम फसून टाकूया. अरे कुठं फसता चला 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 हवायुद्या ऑडिशन साठी या पटापटात या. अरे जोडप्यानं आलेले आहेत साहेब तुमचं नाव सांगा नाव कॅमेराला नाव सांगा तुमचं. अजय अदिती जय जय घ्या नाव घ्या हा. अरे मला नाही जवळ सांग ना काहीतरी. ते घ्या पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा. अरे लावणीचा कार्यक्रम चालू आहे काहीचा कानफाडे आबा तुम्ही नुसतं ऐका बोलू नका काही. साहेब तुमचं नाव सांगा नाव कॅमेराला नाव सांगा तुमचं. अजय अदिती जय जय घ्या नाव घ्या हा. अरे मला नाही जवळ सांग ना काहीतरी. ते घ्या पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा. अरे लावणीचा कार्यक्रम चालू आहे काहीचा कानफाडे आबा तुम्ही नुसतं ऐका बोलू नका काही. जोक सांगा एखादा जोक. मी धक्का देईल ना तेव्हा आता नाही धक्का. बरं बायको नवऱ्याला म्हणते की स्वर्गात गेल्यावर नवरा बायको एकत्र राहत नाहीत तर नवरा म्हणतो अगं म्हणूनच तर त्याला स्वर्ग म्हणतात. सांगा पुढे. अरे पुढे सांगा. अरे अर्धवट काय सांगता चला 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 जोक सांगा बक्षीस मिळवा. अरे या 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 जल्दी आ जाओ. अरे आ जाओ जल्दी कौन है क्या. अरे आ गए अरे अरे ललिता जी और बच्ची आते गए बच्ची. 2 मुंग्या असतात 2 मुंग्या असतात. मग येते मला ऐकायला ओरडते कशाला. 2 मुंग्या असतात त्या देवळात जातात का देवाचं दर्शन घ्यायला. मुंग्या देवाचं दर्शन घेतात. एक मुंगी असते ना तो प्रसाद खाते दुसरी मुंगी प्रसाद खात नाही कारण तिला डायबिटीज असतो. नाही 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 तिचं डाएट असतं. अरे ती काय मोठी गाडी असते की काय. अरे मग मुंगी नसेल मुंगळा असेल त्यो. मुंगीच होती. तुम्ही चांगला जोक सांगितलेला आहे. हे घ्या तुम्हाला बक्षीस. 200 रुपये द्या. अरे तो विचारा बसले का बक्षीस नाही दे. हे बघा तुमच्यासाठी खास गेम आहे तर फक्त 20 रुपये द्यायचे. ह्या सगळ्या रिंगा घ्यायच्या आणि तुम्ही यात नेम लावायचा आणि हे बक्षीस जिंकायचं आहे तुम्ही. ठीक आहे फक्त 20 रुपयाला हा गेम आहे. पैसे नंतर देणार. 20 रुपये देण्याचं तुम्ही कबूल केलंय. पडलं आणि आम्ही जिंकलो तर 20 रुपये देणार. नो प्रॉब्लेम. येस जबरदस्त मॅडम
जबरदस्त. पण मॅडम, श्रीचं गिफ्ट खाली ठेवलं होतं मॅडम. रेब्यांचा गॉगल आहे ना तो ह्याच्यासाठी आहे मॅडम. ते मी चुकून ठेवला होता. हा माझा गॉगल आहे. हा बघा, हा माझा आहे मॅडम. साबण घ्या, मस्त कपडे धुवा. अरे असं करू नका मॅडम. लोकांसमोर आमची पोल खोलू नका. तुम्ही जिंकलेले आहात. कॉंग्रॅच्युलेशन. या साबण घरी घेऊन कपडे धुवा छान. अरे अरे आता आयुष्यभर चष्मा लावून राहावं लागतंय. Come on. जाम भारी, जाम भारी, जाम भारी. काय नाही तर यांनी एक पंच काढला त्यामुळे यांना बक्षीस तर अशी होणार सून मी. या घरची ही टीम इथं जिंकलेली आहे असं आम्ही अनाऊन्स करतो. प्लीज माझा गॉगल मला परत असं करू नका. अरे लुटून गेले रे, अरे लुटून गेले बायका. तर 3Dची म्हणजे दिल दोस्ती दुनियादाराची टीम या ठिकाणी. डायरेक्टर प्रोड्युसर सगळं या ठिकाणी आलेले आहेत, सगळे ऍक्टर. पण सर काय हे छोटासा गेम आहे. इकडे म्हणजे अशा पोळ्या लाटायच्या आहेत. पण रेशमा जी आहे ते यामध्ये भाग घेऊ शकत नाही कारण की ती नेहमीच पोळ्या लाटते आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे तिला सवय आहे. पण ती आता जज होणार आहे आपली. तर तुम्ही 2-2 जोड्या आणि पटापट पोळ्या लाटा. 1 मिनिटात देऊ जास्त पोळ्या लाटा त्याला बक्षीस या ठिकाणी. चला पटकन. 1 2 3 जवळ. शाबास शाबास, व्हेरी गुड. चालेल 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 चालेल. होली रे होली, गावाची पोळी. अरे पोळी पोळी पोळी. ती पोळी. शाबास 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 शाबास. झाली झाली. या एकदम फॉरेनला राहण्यासारखा करतो हा पोरगा. एकदम फॉरेनला असं वाटतंय. हा पोळी, अरे पोळी अशी नाही रे. अरे या पोलीकडे बघ जरा. अरे हा पोळ्या लागते फटाफट. व्हेरी गुड व्हेरी गुड. एवढ्या वेळात मधमाशा मधाची पोळी बनवतात. यांना एक पोळी बनवता येत नाही. हरकत नाही. जबरदस्त. चालत चालणं चालणं काय हरकत नाही. काय हरकत नाही, हरकत नाही. याचं बिल होत नाहीये. अरे हे काय रे, ते लाटलं खराब आहे. शाबास. लाटण्यात प्रॉब्लेम आहे. त्या लाटण्यात प्रॉब्लेम. त्या लाटण्यात नाही, तुझ्या लाटण्यात प्रॉब्लेम होता. अरे ती पोळी नाही अरे. बरेच दिवस बाहेर देशामध्ये असल्यामुळे अशा प्रकारच्या चपात्या यांनी केलेल्या आहेत. लहान मुलांच्या चित्रातलं घर म्हणून पण हे वापरता येऊ शकतं. 5 4 3 2 0. Come on sir, come on. शाबाश. 1 2 3 स्टार. क्या बात है संजय. Come on sir, come on. ऐसा है, खाली कैमरा पे उंगली नहीं चलती, इधर भी चलती है. क्या बात है सर. एक तरी होऊ दे सर. एक झाली ना. एक झाली. वाह 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 वाह. क्या बात है, क्या बात है. शाबाश. अरे ती पण खराब झाली. वाह 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 वाह. 5 4 3 2 1. एक मिनिट. आधीच्या 12 आणि ह्या 5 17 आणि ह्या 2 19 पोळ्या झालेल्या आहे. आणि सव्वा 19 पोळी झालेल्या आहे. एक मिनिट. हा नाही एक मिनिट. नाही 19 पोळ्या झालेल्या आहे इथं. अजून पाहिजे का त्यांना? ठीक आहे पाठवतो बाकीचे सगळे पाठवतो. काय हरकत नाही. ओके थँक्यू सर. आमच्या पाहुण्यांसाठी थँक्यू सो मच सर. थँक्यू सर. आमच्या पाहुण्यांसाठी पोळ्या लाटून दिल्या तुम्ही, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार नमस्कार नमस्कार. क्या बात है. माझ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय मी सगळ्यांसाठी टाळ्या वाजवतो. मला खूप इच्छा असते माझ्यासाठी कुणीतरी टाळ्या वाजवाव्यात. आणि पार्टी ही एक अशी गोष्ट असते जी आमच्या नशिबीच नसते. कारण कुठलाही कार्यक्रम असो आम्ही स्टेजवरच असतो. आमची खूप इच्छा असते की समोर बसून तो एन्जॉय करावा. पण खरं तर ते कधीच येऊ नये कारण ह्याच्यावरच घर चाललंय आमचं. हे चाललंय ते फार बरं चाललेलं आहे. तेव्हा सगळ्या उपस्थित माझ्या लाडक्या कलाकारांचं मी स्वागत करतो. बाकी कसे सगळे मजेत ना? जरा मोठा आवाज उद्या हसताय ना? आणि आपला
नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसलंच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलं तुमच्यासाठी तुमचा लाडका कार्यक्रम चला हवा येऊ द्या. मंडळी, ज्या एका गोष्टीची सगळ्या कलाकारांना उत्सुकता लागलेली असते, वर्षभर आपण मनापासून काम करतो आपल्या लाडक्या झी मराठीसाठी, आणि वर्षानंतर एक मायेची शाबासकी जी आपल्या पाठीवर पडणार असते, ती शाबासकी म्हणजेच झी मराठी अवॉर्ड 2015. या अवॉर्ड सोहळ्याची ही सगळी तयारी सुरू आहे आणि आज आहे नॉमिनेशन पार्टी. अर्थातच पार्टीच आहे, नॉमिनेशन तर अनाऊन्स झालेलेच आहेत, सगळ्यांना माहिती आहे की कोणाचं नॉमिनेशन आहे. पण प्रत्येकाच्या मनामध्ये ती हुरहुर आहे, प्रत्येकाच्या पोटामध्ये तो गोळा आहे की 1 तारखेला काय घडणार आहे, कारण येत्या 1 नोव्हेंबरला हा सोहळा आपण साजरा करणार आहोत. त्यानिमित्तानं पहिल्यांदाच असं झालंय गेल्या 1.25 वर्षात की चला हवा येऊ द्याचं स्टेज सोडून आम्ही मुंबईला आलो, कारण आम्ही राहतो कुठल्या गावात सगळ्यांना माहिती आहे, थुकरटवाडी हे आमचं गाव. बरं, मी एकटा येणार म्हटल्यानंतर ते जमत नाही, एसटीची सगळ्यांची तिकीट काढावी लागली. ते सगळे म्हणाले आम्ही सुद्धा येणार. सकाळपासून एवढं मोठा हा माहोल आम्हाला बघायची सवय नाही ना, त्यामुळे 5 स्टार हॉटेल ते बाहेरच रमतायत गमतायत. बऱ्याच वेळेला सिक्युरिटीवाल्यांनी त्यांना अडवलं, पण ते सगळे आलेले आहेत. तेव्हा पहिल्यांदा ही थुकरटवाडी आज मुंबईत आलेली आहे. मुंबईत आल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं तर सगळीकडचा माहोल मी बघून घेतला आणि बाहेरही बऱ्याच गमती जमती झाल्या. त्या काय झाल्या त्याही मला तुम्हा सगळ्यांना सांगायच्या आहेत. सिक्युरिटी चेकमध्ये भरपूर लोकांना अडवण्यात आलं आज, कारण 5 स्टार हॉटेल आहे, सिक्युरिटी चेक होणार, बॅगा वगैरे तपासल्या जाणार. काहींना सवय असते, आमच्यासारखे नवीन असतात, आम्हाला काहीच माहीत नसतं. तर सिक्युरिटी चेकमध्ये असं झालं, दिल दोस्ती दुनियादारीमधल्या रेश्माला पहिल्यांदा अडवण्यात आलं असं मला कळलं. आता का अडवण्यात आलं हे नंतर मला कळलं. सिक्युरिटी चेकवाल्यांनी तिची पर्स चेक केली तर त्याच्यामध्ये 2 प्लेट पोहे सापडले म्हणून. तर ते म्हणाले 5 स्टार हॉटेल आहे, असं बाहेरचं अन्न नाही चालणार. त्याच्यावरती ती म्हणली हे बाहेरचं नाही, हे मी स्वतः बनवलं माझ्या घरात, जे मी प्रत्येक एपिसोडला बनवते आणि आशू खातो मनापासून. असं बोलल्यानंतर वातावरण आणखीनच चिघळलं आणि त्यानंतर 2 तासांनी ते पोहे कोणीतरी खाल्ले आणि त्यानंतर तिला आत सोडण्यात आलं. त्यानंतर याच मालिकेतला जो आशू आहे ते कॅरेक्टर सगळ्या महाराष्ट्रात फेमस झालेलं आहे. तर आशू सुद्धा आला होता, पण गेले 2 तास तो हरवला होता म्हणे. सगळे मित्र त्याचे शोधत होते की आशू गेलाय कुठे. त्याच्या मित्रांना असं वाटलं की कदाचित इंग्लिशला घाबरून तो परत घरी गेला की काय आपल्या रूमवरती. पण नंतर 2 तासांनंतर तो इथल्याच हॉटेलच्या वॉशरूममध्ये विश्रांती घेताना सापडला. त्याच्यावरती त्याला सगळ्यांनी विचारलं तू असं का केलंस? तो म्हटलं माझी काहीच चूक नाही, इथल्या प्रत्येक वॉशरूमवरती रेस्ट रूम असं लिहिलेलं आहे. वैभव मांगले यांना सुद्धा सिक्युरिटी चेकमध्ये अडवण्यात आलं होतं. कारण होतं की वैभव मांगले यांच्याकडे आयुष्यात पहिल्यांदाच कुठलीही आक्षेपार्ह गोष्ट सापडली नाही. आता कुठलीही आक्षेपार्ह गोष्ट नसलेला माणूस वैभव मांगले कसा असू शकतो यावरूनच चर्चा रंगली आणि त्यानंतर मग आता ही केस CID कडे देण्यात आली असं मला समजलंय नुकतंच. झी मराठी परिवारात काही अस्सल पुणेकर कलाकार सुद्धा आहेत, हे आपल्याला माहितीच आहे. असे अस्सल पुणेकर कलाकार आल्यापासून पार्टीत आपला आपला ग्रुप करून चर्चा करत होते. त्यामध्ये सध्याचे त्यांच्या ग्रुपचे अध्यक्ष म्हणायला हरकत नाही, योगेश सोमण, आणि दरवर्षी बदलत असतात, यावर्षी ते आहेत अखिल भारतीय पुणे संघटनेचे अध्यक्ष योगेश सोमण आणि विजय पटवर्धन यांनी पार्टी मुंबईतल्या 5 स्टार हॉटेलमध्ये घेण्यापेक्षा पुण्यातल्या श्रेयस किंवा दुर्वांकूरमध्ये घेतली असती तर किती मजा आली असती. याविषयी त्यांनी चर्चा केली आणि आक्षेप सुद्धा नोंदवला झी मराठीकडे की असं तुम्ही का करत नाही, पुण्यामध्ये का घेत नाही. त्यावर त्यांनी असाही एक निर्णय घेतलाय त्यांच्या संघटनेने की पुढची पार्टी जी असेल पुढच्या वर्षीची ती आपण मुंबईत नाही करायची, ती पुण्यातच होणार आणि अशा बंदिस्त रूममध्ये न करता आपण छान निसर्गरम्य वातावरणात ग्राउंडवरती करूयात. आणि त्यासाठी पुण्याची सारसबाग आणि कात्रजचं सर्पोद्यान अशी 2 ठिकाणं त्यांनी फायनल केलेली आहे. आणि या त्यांच्या निर्णयाला संजय मोने यांनी बाहेरून पाठिंबा दर्शवलेला आहे. देवदत्त नागेसाहेब आलेत का सर? कुठे बसलेत सर? तुमच्यावर खूप पंच सुचले पण तुमची बॉडी बघता माझ्या सिक्युरिटीचा प्रॉब्लेम नको म्हणून ते मी सगळे आत्ताच कापतो. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सरांचा पंच पोहोचला माझ्यापर्यंत. यानंतरची आणखीन एक अपडेट अशी आहे की 3D म्हणजेच दिल दोस्ती दुनियादारीचे निर्माते आणि सतत डाएटवर असणारे संजय जाधव
हे उपोषणाला बसणार आहेत असं कळलं. त्यांचं उपोषण करण्याचं कारण सुद्धा तितकंच गंभीर आहे. त्यांचं असं म्हणणं होतं, सगळ्यांना नॉमिनेशन जाहीर केली तुम्ही, चला हवा येऊ द्यातल्या अभिनयासाठी मला नॉमिनेशन का नाही, याबद्दल त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे. आणि ते म्हणतात जोपर्यंत नॉमिनेशन मिळणार नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, असं म्हणून त्यांनी मगाशीच 3 कटलेट खाल्ली. सगळ्यांवर विनोद होतात, आमच्या लोकांना तरी का सोडायचं. कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांना सुद्धा सिक्युरिटी चेकमध्ये अडवण्यात आलं. कारण होतं डोंबिवलीच्या कलाकारांना पासपोर्ट कंपल्सरी असल्याचं त्यांनी सांगितलं. यावरती शेवटी भाऊ कदमनी सिक्युरिटीवाल्याला रेशन कार्डवर पटवला आणि कुशल बद्रिके कुणाच्या तरी व्हिजिटिंग कार्डवर आत घुसला असं मला कळलं. का रे दुरावामधले आदिती आणि जय खरं तर पार्टीला एकत्र येणार नव्हते, कारण त्यांना भीती होती की इकडे सुद्धा सुबोध भावे आले तर सगळी वाट लागेल आणि त्यांना कळेल की आम्ही एकत्र आहोत म्हणून. पण पार्टीला यायचंच होतं. शेवटी काय करायचं म्हणून या दोघांमध्ये सुनील तावडे यांनी मध्यस्थी केली. ते म्हणाले मी एक आयडिया काढतो, आणि सुनील तावडेंनी सुबोध भावेंना बाहेरूनच फोन केला आणि सांगितलं की आजची पार्टी कॅन्सल झाली आहे, कदाचित उद्या असू शकते, तुम्ही उद्या या. आणि त्यानंतर त्या दोघांना खूप आनंद झाला, त्यांचा जीव भांड्यात पडला आणि ते दोघे एकत्र आले. पण घोळ केला नवरेंनी. मला एक कळलेलं नाहीये, यांच्या सिरियलमध्ये मंडळी असं सांगितलं जातं की असं ऑफिस आहे जिथे लग्न नाही झालं पाहिजे. बरोबर विशाखा, लग्न नाही झालं पाहिजे, पण एक नवरे नावाचा माणूस राहतो आणि तरी संशय कसा नाही आतापर्यंत, लग्न न होताच कसे काय ते नवरे होऊ शकतात कोणाचे. तर नवरेंनी ते बघितलं, त्यामुळे त्यांना आदिती आणि जयला टेन्शन आलं. पण शेवटी पुन्हा एकदा सुनील तावडेच त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी नवरेंना एका चॉकलेट पेस्ट्रीवर पटवलं असं मला कळलं, आणि नवरेंनी सांगितलं की मी हे कुणालाही सांगणार नाही. तर अशा बऱ्याच अपडेट्स आहेत, त्या मी मध्ये मध्ये जशा सुचतील तशा तुम्हाला सांगत राहणार आहे. पण मंडळी काय असतं, कुठलाही अवॉर्ड शो म्हणा किंवा लहानपणापासून आठवून बघा की बक्षीस कुठलंही मिळणार असेल ना तर मनामध्ये खूप हुरहुर असते. म्हणजे बक्षीस मिळाल्यानंतरची भाषणं फार छान असतात की मला हे मिळालं ते माझ्या अमुक अमुकमुळे, तमुक तमुकमुळे, आणि थँक्यू सो मच आणि वगैरे वगैरे वगैरे. आणि ज्यांना नसतं मिळालं ते टाळ्या वाजवत असतात. नाही नेहमीच आहे, बाकी काय. आपण नसतोच या गोष्टींमध्ये, कधी आपण नसतोच. आपलं काम भले आपण भले, हे फ्रस्ट्रेशन नंतर सुरू होतं. तर आत्ता कुणाच्या मनात काय चाललेलं आहे अवॉर्ड्स बद्दल हे मला जाणून घ्यायचंय, पण ते मला नाही जाणून घेता येणार. त्यासाठी एक विशेष व्यक्ती पाहिजे. ते व्यक्ती आमच्याकडे आहेत, ते म्हणजेच आमच्या गावचे सरपंच भारत गणेशपुरे, ज्यांच्याकडे ती शक्ती आहे आणि त्यांच्याकडे काहीतरी एक गिमिक आहे म्हणे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरपंच साहेबांसाठी. काय जबरदस्त माल आहे यार, पहिल्यांदा तुझ्यामुळे डॉक्टर. हा मग काय तर, अरे मग काय हॉटेल का काय यार, अरे बाप रे बाप, हेले सेलिब्रिटी जमले. अरे भटकर सर नमस्कार, कसे बरे आहेत ना? काय हरकत नाही. कोणाच्या मनातलं ओळखायचं तू सांग, आपल्याकडे शक्ती आहे, कोणाच्या मनातलं ओळखू शकतो आपण. माझ्या मनात तर आहे दीपक राजाध्यक्षांच्या मनातलं ओळखा की किती दिवस आपला कार्यक्रम पुढे चालणार आहे, आणखी त्याच्यावर ठरणार आहे पुढे फ्लॅट कधी घ्यायचा मुंबई. मग काय तर ते काही हप्ते बिप्ते द्यायला पाहिजे की नाही आम्हाला. पण कोणाच्या मनात ओळख यार? हा अस्मिताच्या मनात ओळख, अस्मिता ओळख म्हणजे कसे ओळखणार, असं ओळखणार काहीतरी आणलंय म्हणे तुम्ही. ते आणले आमची आमची स्पेशल खुर्ची आहे, त्या खुर्चीत बसलं ना की बरोबर आम्हाला समज आहे खुर्ची आणणार इकडे. इतकी लाइटिंग लावली, त्याच्यावर बसणाऱ्यांनी लाईट बिल भरायचं ते आता. नाही हे काय इतकी लाईटिंग लावली म्हणजे काय ते माहिती आहे का, याच्यात म्हणजे मेंदू असा ट्रान्समध्ये जातो, ट्रान्समध्ये जातो माणूस, ट्रान्समध्ये जाते आणि लगेच आम्हाला समजते की याच्या मनात काय काय चालू आहे ते. तुम्हाला गमत बघायचे काय. आता अस्मिता कुठे गेल्या घरी गेल्या. अस्मिताजींसाठी बोलवा त्यांना. इकडे नाही काही नाही, शॉक बिक लागत नाही, शॉक प्रूफ या हळू 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 आरामात रिलॅक्स मध्ये बसा, रिलॅक्स मध्ये, टेन्शन नाही गे. शाबास दाखवा. अरे काय मनातलं काय काय ओळखता तुम्ही. माझ्या मनात दुसरं तिसरं काही नाही आहे. या वर्षी तरी मला अवॉर्ड मिळणार आहे की नाही तेवढं सांगा. दरवर्षी येते पण मला अवॉर्ड मिळत नाही. काय तर फक्त इन्व्हिटेशन आणि नॉमिनेशन. नाही मागच्या वर्षी दिलाय मला. दिलाय का तुला? म्हणजे नाही तर काय, हे तुमच्या मनातलं बोलतं की काय? नाही तर काय
तिच्या मनात वेगळंच आहे का प्रत्येक वेळेस काय नवीन कपडे शिवायचे, त्याच्यावरती मॅचिंग बांगड्या शोधा, त्याच्यानंतर त्याच्यावरती मॅचिंग लिपस्टिक शोधा 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 म्हणजे सापडे, शोधलं की सापडते. पण यांचा प्रॉब्लेम असं आहे की यांचं म्हणणं असं आहे की अरे बाप रे बाप, पण हे लोक मला बोलवतात पण दुसऱ्याच कामाला लावतात. पार्टी झाली की सेलिब्रिटी म्हणतात अहो अस्मिताताई माझी गाडी सापडत नाहीये, प्लीज मला शोधून द्या. सेलिब्रिटी लहान लहान लेकरं हरवतात, ते मला शोधून द्या. अरे काय मी सांगते त्यांना तुमची मुलं शोधा, पण नाही ते नाही, तुम्ही शोधलं की लगेच सापडतं. परवाच्या दिवशी मला चला हवा विद्यामध्ये त्यांनी बोलवलं होतं, का तर म्हणे मला पंच सापडत नाही, जरा शोधून द्या. कुशल पत्रिकेवर माझं कास्टिंग करणार आहेत का? हा चला चला चला, मी आता जास्त बोलत नाहीये, जास्त बोललं की यांना जास्त पंच सुचतात. चला हेअर ड्रेसर कुठे आहात? माझ्या केसामध्ये गुंता झालाय, प्लीज सोडून द्या. हेअर ड्रेसर नाहीये कसा शोधा म्हणजे सापडेल. शोधलं की सापडतं. धन्यवाद. त्यांना बोलूया ना रागिणी सामंत. आजी जोरदार टाळ्या आजींसाठी. या 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 या. अरे बाप रे. अरे आपण आजी म्हणलो होतो, या कोण आल्या? मी पहिल्यांदा बघतोय या अशा म्हणजे शहरातल्या आजी अशा राहतात राजा. आपल्या खेड्यापाड्यातल्या आज्या कशा एकदम एकदम पांढऱ्या केसाच्या. या घ्या आजी जरा माई जरा. आता आजीच्या मनात काय आहे? मी आज एकदम ठरवलंय की मी आज अजिबात कुठलीही तक्रार करणार नाही. झाले यांचे तुकार विनोद सुरू. काय खुर्ची दिली आहे, जराही कम्फर्टेबल नाही आहे. मला ना कंटाळा येतो ना अशा पार्टीमध्ये जायचा. कधी हे सगळं संपणार? अरे नको 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 5 स्टार मध्ये जेवायला नको. नाही एक तर माझी पहिलीच वेळ आहे, नंतर पैसे बिसे मागितले तर आहे ना. बरोबर ओळखलं ना मनातलं मी. अरे बापरे, मी घरून चपाती भाजी आणली असती तर किती बरं झालं असतं. मी निघते आता, काही बोलायच्या आधी मी निघते. बरं झालं यांनी मला अजून वैभव मांगले म्हणून ओळखलेलं नाहीये. तर मंडळी मजा येते ना. नाही म्हणजे पार्टी अर्धवट सोडून मी आलेलो आहे, पण पार्टी अभी बाकी आहे असं म्हटलं जातं ना, तशी ही पार्टी उद्याच्या भागात अर्धी बघायला मिळणार आहे. आणि आज जी धमाल केली तशीच आपण उद्या सुद्धा करणार आहोत, तेव्हा उद्या बघायला विसरू नका या पार्टीचा उर्वरित भाग. तुमच्या आवडत्या कार्यक्रमाचं नाव आहे चला हवा येऊ द्या.